नाही, मला वाटतं की त्यांच्या संस्थेच्या विषयी तक्रारी होत्या. विधानसभेमध्ये सुद्धा हा विषय आलेला होता आणि त्याची चौकशी सुरू होती आणि कोर्टामध्ये सुद्धा, हायकोर्टामध्ये सुद्धा या संदर्भामध्ये काही तक्रारी होत्या आणि त्या ठिकाणी हिअरिंग सुद्धा त्यांचं चाललेलं होतं, याची मला माहिती आहे, कारण ते माझ्याच गावातली संस्था आहे. पण आजच मला सकाळी 10 वाजता 9 वाजता कळालं की त्यांनी त्या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे. अजून कारण काय ते उघड झालेलं नाही, काही माहीत नाही. पण निश्चित त्यांच्या संस्थेवर चौकशी सुरू होती, हे खरं आहे. हस्तक्षेप, राजकीय हस्तक्षेप काही या दबाव होता या जे चौकशी झाली होती त्यामध्ये, असं म्हणतात. मला नाही वाटत, कारण त्या ठिकाणी जी चौकशी सुरू होती त्यामुळे त्यांनी अनेक वेळा प्रयत्न केले कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये, पण तो अजून तो न्यायप्रविष्ट सगळा विषय आहे. ते त्यांच्या बेलच्या बाबतीमध्ये विषय होता की भानगडी झाल्या त्या गावामध्ये आमच्या, याची मला कल्पना आहे. त्या संदर्भामध्ये अनेक गुंतागुंतीचा हा विषय आहे, त्यामुळे कुठलाही राजकीय हस्तक्षेप वगैरे असण्याचं कारण नाही. म्हणजे उगाच त्याला विषयांतर होतंय मला असं वाटतंय. पण त्यांच्या ज्या सगळ्या चौकशा सुरू होत्या, त्या भानगडी सुरू होत्या, त्याची मला निश्चित कल्पना आहे. पण त्यांनी आत्महत्या का केली याचं कारण अजून मला तरी कळालेलं नाही.